नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरण. कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश. नाशिकच्या TCS कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली जाते झाडाझडती. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात मोठा खुलासा. 4 आरोपी अटकेत. विशेष तपास पथक गठीत. कोल्हापूरच्या इचलकरंजीत दहशत माजवणाऱ्या गँगची पोलिसांकडून धिंड. पोलिसांनी आरबोळे गँगची मंगळवार पेठेतून धिंड काढली. धुळ्याच्या प्रकाशा येथे मां अन्नपूर्णा मंदिरात धाडसी चोरी. घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का? नागरिकांचा संतप्त सवाल. बीड बस स्थानक परिसरात प्रवाशाचं पाकिट मारताना चोराला पकडलं. जमलेल्या प्रवाशांनी चोराला पोलिसांच्या स्वाधीन केलं. वाघोलीत MD ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई. 31 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 आरोपींना अटक. परभणीतील रस्त्यांची दुरवस्था. जिंतूर ते येलदरी मार्गाची अत्यंत बिकट अवस्था. अनेक भीषण अपघातानंतरही लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार. पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासोबतच रस्ते दुरुस्ती, स्वच्छतेला प्राधान्य. जिल्हाधिकारी कार्तिकेयन S यांची माहिती. कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून वकिलाला मारहाण. गाडीवर कारवाई केल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची वकिलाची माहिती. वकिलाला मारहाण करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्याच्या घनसावंगीत बाळूमामाची पालखी मिरवणूक उत्साहात. पालखी देवदर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.